पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। कलश यात्रेत लहान थोरांपासून सर्वांनी उत्साहपूर्ण जल्लोष साजरा केला। कलश यात्रेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याचा आणि राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी अमृत कलशाचे पूजन प्रकाश नाटकर, गटविकास अधिकारी आणि विशाल पोडकर ठाणेदार यांनी करून गावाची पवित्र माती कलशात अर्पण केली। तसेच शहीद पंजाबराव उईके यांची वीरमाता बेबीताई उईके यांचा सन्मान गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांच्या हस्ते करण्यात आला आणि पंचप्राण शपथ घेण्यात आली। आम्ही शपथ घेतो की भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू। आम्ही शपथ घेतो की गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू। आम्ही शपथ घेतो की देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू। आम्ही शपथ घेतो की भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगू। आम्ही शपथ घेतो की देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू। भारत माता की जय जवान जय किसान, जय जवान जय किसान।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश या पंचप्राण शपथ घेऊन आपण या ठिकाणी अमृत कलश यात्रा शहरात मार्गक्रमण करीत असताना मोठ्या संख्येने सहपत्नी ग्रामस्थाने पवित्र माती कलशात अर्पण केली। यात्रामध्ये विविध शाळेने साकारलेले समाज प्रबोधनपर पथनाट्य व देखावे लेझिम पथक विशेष लक्ष वेधून घेत होते। ज्यादा नहीं, आज से 50 साल पहले की बात है। हमारे थाली से धीरे धीरे गायब होने लगा, यानी कि मोटा अनाज जिसे हम कहते हैं। कलश यात्रामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। अमृत कलश यात्रा यशस्वी करण्याकरिता प्रकाश नाटकर, गटविकास अधिकारी, संजय झंझाड, सहाय्यक गटविकास अधिकारी, प्रेमिला शेंडे, गट शिक्षणाधिकारी, स्वप्नील मालखेडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, विठ्ठल जाधव, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यामुळे आपण मागच्या वर्षापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रम राबवून साजरा करत आहोत। याच अनुषंगाने आज आपल्या पंचायत समितीमध्ये अमृत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। अमृत कलश यात्राचं आयोजन करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की सगळ्या नागरिकांनी सहभागी होऊन विकसित राष्ट्र पाहण्याचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे। त्यामध्ये राष्ट्राप्रती प्रेम जागृती व्हावी, त्यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असावं, जनतेचा सहभाग असावा, हा संदेश आपण सगळ्या जनतेंना देण्यासाठी आज आपण कलश यात्रेचं आयोजन करणार आहोत आणि आपल्या देशाची, आपल्या गावाची पवित्र माती संकलित करून आपण दिल्लीला नेणार आहोत। असा हा अतिशय चांगला उपक्रम की ज्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होणार आहे, मुलांमध्ये देशभक्ती निर्माण होणार आहे आणि आपण सगळेजण या अनुषंगानं विकसित राष्ट्र, विकसित देश, विकसित गाव होण्याचं स्वप्न आपण 2000 पर्यंत पाहणार आहोत आणि 2047ला आपण ते पूर्ण करणार आहोत। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।